विपुल गीतेंचा नाशिकमध्ये विजय झालेला आहे, नरेंद्र कराडेंचा पराभव झाला, याच्यातच भाजपने आता मिशन एकनाथ शिंदे सुरू केलं असं म्हणत आहे। ते काही मिशन नाही, आपसातले गैरसमज आहे, आपसातले मतभेद आहेत, त्याच्यामुळे तेवढ्या एका छोट्याच्या विषयामुळे काही मिशन एकनाथ शिंदे होऊ शकत सर, विधायकों को लेकर भी चर्चा है कि विधायक भी जो है आप लोग के साथ जुड़ने वाले हैं, क्या उसके बारे में बताएं? देखो, हमारी शिवसेना एकनाथ शिंदे जी को पार्टी बढ़ाने की है। एक पे एक टाइगर मिशन वो कर सकते हैं और आने वाले कल में वो भी हमारा मिशन है। भाजपने जागापट्टा केला असं म्हणायचं का? नाशिकमध्ये भाजपने जागापट्टा केला असं म्हणायचं का? राहतात सभा केली, भाषण दिलं म्हणजे सभा कार्यक्रम संपला असं होत नाही। फील्डमध्ये राहून शिंदे साहेबांसारखं काम करावं लागतं। काही नाही राहिलं, सर्व नेते आले, कार्यकर्ते येत आहेत का? पण येतील, 100% येतील। राजकीय नेत्यांच्या काही प्रतिक्रिया या ऑपरेशन टायगर संदर्भात। तत्पूर्वी ही दोन दृश्य आपण बघतोय। शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी फुटीर खासदारांची बैठक, तर दुसरीकडे शिवालय इथे ठाकरेंच्या सर्व आमदारांची बैठक। दोन्ही महत्त्वाच्या बैठका सुरू आहेत। या दोन्हीकडचे अपडेट आपण घेतोय सर्वात आधी TV9 मराठीवरती। हेच 6 फुटीर खासदार जे सध्या नंदनवन या शिंदेंच्या निवासस्थानी उपस्थित आहेत। पत्रकार परिषद होणार आहे, मात्र तत्पूर्वी ही महत्त्वाची त्यांची बैठक वायबी चव्हाण सेंटरमध्ये या सर्वांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे। नंदनवनवरनं हे सगळे खासदार एकनाथ शिंदेंसकट वायबी चव्हाण सेंटर इथे जातील आणि पत्रकार परिषद घेतील। दुसरीकडे शिवालय इथे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक, काही खासदार देखील उपस्थित आहेत आणि इतरही नेते। उद्धव ठाकरे स्वतः मार्गदर्शन करतायत। तर या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करतात त्याकडे लक्ष असेल। दुसरीकडे ही कॅसेट आता जुनी झालेली आहे। वारंवार आपलं अपयश दाखवण्यासाठी लोकप्रतिनिधीला बदनाम करणे। उद्या 99.99% लोक शिंदे साहेबांच्या नेतृत्वात येतील। मागच्या 4 वर्षामध्ये मोठ्या संख्येने लोक आले आहे। माननीय न्यायालयाने, निवडणूक आयोगाने आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेने शिंदे साहेबांचं नेतृत्व मान्य केलं आहे। त्यांना प्रत्येक शिवसैनिक आपलं नेतृत्व म्हणून, नेता म्हणून समोर पाहत आहे। ज्या पद्धतीने अमित शाह साहेबांनी वक्तव्य केलं की शिवसेना एक आहे, यावर आता